नागपुर में बोर्ड परीक्षा के दौरान एक छात्र पर हमला होने का मामला सामने आया। लकड़गंज इलाके में 10वीं के छात्र पर 7 अज्ञात युवकों ने पुराने विवाद को लेकर हमला किया। हमले में छात्र घायल हो गया, जिसे इलाज के लिए मेयो अस्पताल भेजा गया। फिलहाल उसकी हालत स्थिर बताई जा रही है। पुलिस ने मामला दर्ज कर आरोपियों की तलाश शुरू कर दी है और सीसीटीवी फुटेज खंगाले जा रहे हैं। 18 तारखेला लकडगंज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत उमिया शंकर शाळा या ठिकाणी 10वीची एक्झाम चालू होता। शेवटचा पेपर होता। शेवटचा पेपर झाल्यानंतर शाळेच्या गेटच्या बाहेर एका मुलाला काही मुलांनी मारहाण केल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे तात्काळ पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी गेले। त्या मुलाला घेतलं। त्याला डोक्याला मार लागलेला असल्यामुळे त्याला तात्काळ आम्ही मेयो हॉस्पिटलला उपचारासाठी पाठवलं। तेव्हा त्याच्या डोक्याला 4 टाके लागले होते। ज्याला मारहाण झाली होती त्याचं नाव होतं आतिफ नासिर कादरी, वय 16 वर्ष, राहणार तो शांतीनगर पोलीस स्टेशनच्या राहणाऱ्या हद्दीमध्ये होता। त्याला घटनेबाबत विचारणा केली असता त्याने सांगितलं की काही दिवसापूर्वी शाळेमध्येच पेपर देत असताना एका मुलाबरोबर त्याचं भांडण झालं होतं आणि तो मुलगा कोण आहे त्याला माहिती नाहीये आणि त्याच मुलाने आज शेवटचा पेपर असल्याने त्याचे काही मित्रांना बोलून मारहाण केल्याबाबत सांगितलं। त्याप्रमाणे आम्ही तात्काळ तिथल्या सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक केले। शाळेमध्ये जाऊन चौकशी केल्यानंतर आम्हाला 2 विधी संघर्षित बालक त्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचे दिसून आले। त्यांना विधी संघर्षित बालक दिसून आले। सदर बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून त्याच्यावर इतर मुलांची नावं निष्पन्न करण्यात येत आहेत। सदर गुन्ह्यामध्ये वापरलेल्या गाड्या घेऊन जे आले होते त्या गाड्याही जप्त करण्याची कारवाई चालू आहे। गुन्ह्याचा पुढील तपास PSI सरकटे करत आहेत।